श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पहा, आपल्या सर्वांच्याच घरी 7 सप्टेंबर या रोजी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. त्या गणपती बाप्पा विराजमान झाल्याच्या नंतर काही दिवसातच गौरीचे आगमन होत असते. तर पहा, आज आहे 10 सप्टेंबर आणि आजच गौरीचे आगमन हे बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये होत असते. गौरी पूजन किंवा महालक्ष्मी पूजन हे भाद्रपद महिन्यातील अगदी महत्त्वाचं व्रत मानलं जातं. गौरी पूजन हा महाराष्ट्रातील अगदी महत्त्वाचा सण मानला जातो. याला महालक्ष्मी पूजन असंही म्हणतात. तर संस्कृतमध्ये गौरी पूजन म्हणजे 8 वर्षाची अनघ्रात अशी पवित्र कन्या, तसेच गौरी म्हणजे गोरी, उज्ज्वल आणि पुराणानुसार पार्वतीचं एक नाव. भाद्रपद महिन्यामध्ये गणेशाच्या पाठोपाठ श्री गौराईचं आगमन देखील होत असतं. 3 दिवस माहेरी येणाऱ्या गौरीची तयारी ही सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते. तसेच ज्येष्ठ गौरीचे आव्हान हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी किंवा सप्तमी तिथीला असते. यावर्षी गौरीचे आगमन हे 10 सप्टेंबरला म्हणजे आजच झालेले आहे आणि उद्या 11 सप्टेंबरला म्हणजेच दुर्गाष्टमीला या ज्येष्ठ गौरींचं पूजन हे केलं जातं आणि योगायोगाने या दिवशी दुर्गाष्टमी देखील आलेली आहे. त्यामुळे या दिवशी जे काही उपाय केले जातात त्याचे योग्य फळ हे आपल्याला प्राप्त होते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या ज्येष्ठ गौरीच्या पूजनासाठी काही उपाय सांगणार आहे. हे उपाय अतिशय प्रभावशाली 11 उपाय आहेत. हे उपाय जर आपण केले तर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. जे तुम्हाला 11 उपाय मी सांगणार आहे तर त्या 11 उपायांपैकी जो उपाय तुम्हाला करणं शक्य होईल तो तुम्हाला या दिवशी करायचा आहे. हा उपाय केल्याने आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता तुम्हाला भासणार नाही. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही निर्माण होईल आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल. घरातील दुःख, दारिद्र्य, संकट, अडचणी हे सर्व दूर होऊन जातील. तर असे हे उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय गौरी मा असं लिहायला देखील विसरू नका. तर पहा, जे उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर ते उपाय तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये कधीही करायला जमेल त्यावेळेस तुम्हाला करायचे आहेत. दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तर पहा, जो पहिला उपाय तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये पैशांची कमतरता जाणवत असेल, पैशांसंबंधित अडचणी दूर करण्यासाठी, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी करायचा आहे. जर तुम्हाला घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी जाणवत आहेत आणि पहा तुमच्या हातून कोणत्याही प्रकारचा फालतू खर्च हा होत असेल, म्हणजे वायफट खर्च हा तुमच्या हातून होत असेल, तुमच्या हातातून जी लक्ष्मी आहे तर ती निघून जात असेल, तर तुम्हाला हा जो उपाय मी सांगत आहे तर तो उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे. तर तुम्हाला या दिवशी घरामध्ये एक नवीन झाडू खरेदी करून आणायचा आहे आणि हा झाडू खरेदी करून आणल्यानंतर तुम्हाला ज्येष्ठ गौरींना हा झाडू अर्पण करायचा आहे. आणि हा झाडू ज्येष्ठ गौरींना अर्पण केल्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरातील सर्व पैशांच्या अडचणी ह्या दूर व्हाव्यात आणि त्यानंतर तो झाडू तुम्हाला तिथून उचलून एखाद्या चौकामध्ये नेऊन टाकून द्यायचा आहे. जर तुम्ही हा उपाय उद्या दुर्गाष्टमीच्या दिवशी केला तर तुमच्या घरामध्ये पैशांच्या अडचणी ह्या दूर होऊन जातील. यानंतरचा पुढचा उपाय तुम्हाला तुमच्या घरातील कुटुंबाच्या प्रगतीसाठी करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत आजारपण असेल, मुलांना वाईट व्यसन लागलेले असेल, मुलांची प्रगती होत नसेल, मुलं सतत आजारी पडत असतील किंवा तुमच्या घरातील कर्ता पुरुष आहे त्या कर्त्या पुरुषाची प्रगती होत नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी काय करायचं आहे, एक लिंबू घ्यायचा आहे. त्या लिंबाला तुम्हाला 11 लवंगा ह्या खोचून घ्यायच्या आहेत. तर त्या लवंगाचं फूल हे वरच्या साईडला राहीन अशा पद्धतीने 11 लवंगा तुम्हाला त्या लिंबाला खोचून घ्यायच्या आहे. नंतर हे लिंबू तुम्हाला तुमच्या घरातील मुलांवरून, ज्या व्यक्तीची प्रगती होत नाही तिच्यावरून, घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती आहे तिच्यावरून, आणि हे तुम्हाला लिंबू 7 वेळा डोक्यापासून तर खाली पायापर्यंत त्यांच्यावरून उतरवून घ्यायचं आहे आणि ज्येष्ठ गौरीला अर्पण करायचं आहे.
जर तुमच्या घरामध्ये गौरी पूजन केलं जात नसेल तर तुम्हाला हे लिंबू घराच्या बाहेर जाऊन चौकामध्ये टाकून द्यायचं आहे। याबरोबर पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला प्रगतीसाठी करायचा आहे। जर आयुष्यामध्ये तुमची प्रगती ही होत नसेल, ही प्रगती तुमची व्यवसायामध्ये असेल, नोकरीमध्ये असेल किंवा शेतीमध्ये असेल, कोणत्याही बाबतीत तुमची प्रगती ही होत नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी ज्येष्ठ गौरींना उडीद अर्पण करायचे आहेत आणि हे अर्पण केलेले उडीद हे तुम्हाला गरीब महिलेला दान करायचे आहेत। असं केल्याने आपल्याला प्रगती साधण्याचे योग्य मार्ग हे आयुष्यामध्ये मिळत असतात आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली प्रगती जी आहे तर ती होत असते। यानंतरचा पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्यासाठी करायचा आहे किंवा तुमचा एखादा छोटासा व्यवसाय आहे त्यामध्ये प्रगती होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। तर तुम्हाला उद्याच्या दिवशी एक लवंग ज्येष्ठ गौरींना अर्पण करायचा आहे आणि अर्पण केलेला लवंग हा तुमच्या ऑफिसमधील जो ड्रावर आहे त्या ड्रावरमध्ये ठेवायचा आहे किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे। यामुळे नोकरी उद्योग व्यवसायामध्ये तुमची भरभरून प्रगती ही होत असते। यानंतरचा पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी करायचा आहे। जर तुमच्या मुलांची शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल, मुलांना यश प्राप्त होत नसेल, मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी एक तेजपत्ता घ्यायचा आहे ज्याला आपण तमालपत्र देखील म्हणत असतो। तर तुम्हाला काय करायचं आहे, उद्या हे तेजपत्ता किंवा तमालपत्र जो आहे तर तो घ्यायचा आहे आणि तो ज्येष्ठ गौरींना अर्पण करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी ते तमालपत्र तिथून उचलून आपल्याला आपल्या मुलांच्या सॅकमध्ये बॅगमध्ये ठेवायचं आहे। असं केल्याने आपल्याला आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होते, मुलांना प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होते। यानंतरचा पुढचा उपाय आहे तर तो तुम्हाला आर्थिक नुकसान टाळण्यासाठी करायचा आहे। जर तुमचं वारंवार आर्थिक नुकसान होत असेल, पैसा टिकत नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी ज्येष्ठ गौरींना निळ्या कलरचं कण्हेरचं फूल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे। हे फूल अर्पण केल्यानंतर तिथे हात जोडून तुम्हाला तुमची इच्छा ही व्यक्त करायची आहे। तर हा एक उपाय देखील तुम्ही उद्याच्या दिवशी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी करायचा आहे। तर अशा पद्धतीने हे जे काही उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत तर ते तुम्हाला उद्याच्या दिवशी ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी करायचे आहेत। हे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता। ज्या पद्धतीने तुम्हाला अडचणी आहेत त्या पद्धतीने तुम्ही यापैकी कोणताही उपाय तुम्हाला करणं शक्य असेल तो करायचा आहे। तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।